पोत गे मणी गे गमाय. हे बाई, काय चाललंय तुझं? अरे कशाला आलीस तू इथं? कार्यक्रम काय चाललाय? सोलापूरमध्ये अधिवेशन चाललंय, एवढे मोठे मोठे कलाकार आलेले आहेत, मान्यवर मंडळी आली, तर तुझं काय चाललंय? अरे तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आले का टाका टाकायला आले? अरे तुझ्या घरामध्ये काय चोरी टाकत नाही, काय टाका टाकत नाही. जरा भाकरीचा तुकडा दे की जाते. भाकर? अगं हे शहर आहे, या शहरामध्ये काय मिळतं माहितीये का? वडापाव, पिझ्झा, बर्गर, हे माग की तू. बघा, पिझ्झा न बर्गर खाऊन जर्जर झालेलं लेकरू या देशाचा भार सांभाळू शकेल काय मला सांगा? अरे द्यायचं असेल तर चटणी भाकर दे. चटणी भाकरीचं अस्सल मराठी पाण्याचं दणकट लेकरू आहे माझं. द्यायचं असेल तर भाकर दे, नाहीतर देऊ नको. तू काय दिलं नाही आणि मी काय घेतलं नाही. बरं मी काय म्हणते, नाही द्यायचं तर नको देऊ, पण मी काय म्हणते ते किमान ऐकून तरी घेशील काय? कारण तू जर माझं ऐकलं तर तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा म्हणजे काय? अरे तुला बुरगुंडा होईल. अरे बुरगुंडा तुलाच काय, इथे बसलेल्या सगळ्यांना बुरगुंडा होईल. बरं बुरगुंडा म्हणजे काय वाटलं तुला? बुरगुंडा म्हणजे मुलं वाटली मला. अरे बुरगुंडा म्हणजे मुलबाळ नाही. बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे तुला ज्ञान होईल. 4 युग आणि दशावतार आमच्याच नरदेहामध्ये असतात. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी. आणि हीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भरुडांचं, वाङ्मयाची निर्मिती केली आहे भाऊ. मला सांगा, जर ग्रंथ एखाद्या वेळेस जुना झाला तर त्याचं दुसरं आवृत्ती काढता येईल. भारत जर का फाटायला लागलं तर त्याचं झेरॉक्स काढून ठेवता येईल. पण ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नरदेहाची प्राप्ती आम्हाला परमेश्वरानं करून दिली आहे, त्या नरदेहाचं झेरॉक्स मशीन निघालं का रे अजून? निघालं का झेरॉक्स मशीन अजून? म्हणून सांगते, तू जर का माझं ऐकलं तर तुला बुरगुंडा होईल बाई गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बाई गा, तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल गाणं, तुला बी होईल, मला बी होईल गाणं, तुला बी होईल, मला बी होईल गाणं, तुला बी होईल, मला बी होईल गाणं, तुला बी होईल. तुला बुरगुंडा होईल बाई गा, चार युगाची खाती पोतडी, दशावतार खेळी पडवडी. अरे काय कातडी पोतडी घेऊन आली आहे? ह्या पोतडीचा हिला वास येतोय. अरे ह्या पोतडीचा वास नका येऊ देऊ. हे गाठोडी पोतडी जे दिसते ना, हे गाठोडी पोतडी नाहीये, तर ही पृथ्वी आहे. आणि ह्याच्यावर जे रंगीत तुकडे दिसत आहेत ते अनेक देश आहेत. आणि मी जे काय दिसतंय ना सोंग, हे सोंग नाहीये बरं, हे आजची मानव जात आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरात फुलणारं उद्याचं भविष्य म्हणजे हे मूल आहे. पूर्वीच्या काळी या पृथ्वीवर मोठमोठे डोंगर होते, मोठमोठ्या नद्या होत्या, पशु पक्षी होते, प्राणी होते. पण मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी या पृथ्वीचा पार ऱ्हास करून टाकला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मोठमोठाले डोंगर उद्ध्वस्त करून टाकले आहे, झाडांच्या कत्तली केल्या आहेत. आणि काय तर म्हणे आम्ही औद्योगिकरण केले. अरे तुम्ही औद्योगिकरण तर केलेच, पण सोबत ग्लोबल वॉर्मिंग पण वाढवली. अरे मागील 10 वर्षात 2024 हे सर्वात जास्त तापलेलं वर्ष होतं. अरे एवढंच नाही तर पृथ्वीचं एकूण तापमान 1.5% वाढलेलं आहे. 1.5% ऐकायला जरी लहान वाटत असेल, पण त्याचे परिणाम फार भीषण आहेत बरं का. आत्ताचं उदाहरण बघा, लॉस एंजलिस मध्ये लागलेला वणवा. 3 दिवस लॉस एंजलिस सारखा श्रीमंत देश आगीमध्ये धगधगत होता. देश जळून खाक झाला, रस्त्यावर आला. दुबई सारख्या अरब देशामध्ये 75 वर्षात कधी पडला नाही एवढा पाऊस 24 तासात पडून गेला. हे सगळे कशाचे परिणाम आहेत? आपण जे ग्लोबल वॉर्मिंग करून ठेवलंय, आपण जो पृथ्वीचा ऱ्हास केलाय, त्याचाच सगळा परिणाम म्हणून दुष्परिणाम आपल्या समोर पाहायला मिळत आहे. बरं, आपण ज्या आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण जे कमवत आहोत, त्याला आपण वर्षामध्ये काय देणार आहोत? प्रदूषण, दुष्काळ, नापीक उजाड जमीन. अर्थात जमिनी शिल्लक असल्या तर याला उपाय एकच आहे भाऊ, झाडे लावा आणि जगवा. मनुष्याला जगताना रोज 550 लिटर इतका ऑक्सिजन लागतो. आणि हा ऑक्सिजन कोणत्या मॉलमध्ये, कोणत्या दुकानामध्ये तुम्हाला तयार करून मिळणार नाही. हा ऑक्सिजन तुम्हाला फक्त झाडच करून देतील. म्हणून सांगते मायबापा हो, एक तरी झाड प्रत्येकाने लावा. त्या झाडाला पोटच्या पोरासारखं 3 वर्षापर्यंत जपा. तिथून पुढे ते झाड तुम्हाला मरेपर्यंत ऑक्सिजन देईल, तुमच्या पिढीला ऑक्सिजन देईल. आणि हे जर का तू माझं ऐकलं तर तुला बुरगुंडा होईल बरे ग, तुला बुरगुंडा मला
मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या हाती स्मार्टफोन आले. मला सांगा भाऊ, आधी घरात माणसं किती होती आणि मोबाईल किती होते? आधी घरात माणसं 10 जरी असली ना तरी एकच स्मार्टफोन असायचा. आता घरात माणसं झाले 4, मोबाईल झाले 6. पूर्वी आमचे मुलं घरात करमायला लागलं नाही की रस्त्यावर गोळा व्हायचे, लगोरी, लंगडी, खो खो यासारखे मैदानी खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य उत्तम राहायचं. पण आजकालची पिढी त्यांना तरी मैदानी खेळ माहीतच नाहीये, कारण त्या 5-6 इंचाच्या मोबाईलने त्यांचं बालपण, त्यांचे मैदानी खेळ सगळं हिरावून घेतलंय. आमची आजची ही पिढी त्या मोबाईलच्या पिंजऱ्यात कैद झालेली आहे आणि ह्याला कारणीभूत ते मुलं नाहीत, आपण स्वतः जबाबदार आहोत. आधीची मुलं खेळता बागडता खात होती, जेवत होती. आताची मम्मी जरा मुलांनी खाल्लं नाही की लगेच दिला मोबाईल. मग मुलं असं मोबाईल बघणार आणि मम्मी अशीची भरवणार. ते मुलं मोबाईल बघत बघत खाणार. काय ते खाल्लेलं मुलाच्या अंगी लागणार आहे मला सांगा तुम्ही? जरा रडायला लागला की दिला मोबाईल, जरा हट्ट केला की दिला मोबाईल. असं करत करत त्या मुलांना इतकं स्क्रीनचं ॲडिक्शन झालेलं आहे की त्यांना आता काहीही झालं तरी मोबाईल लागतो. आणि जर त्यांना मोबाईल मिळाला नाही तर ते मुलं कुठल्याही हाताला जाऊ शकतात. 15 वर्षाच्या एका मुलाने हातातला फोन हिसकावून घेतला म्हणून त्याने त्याच्या घरामध्ये नासधूस केली, पूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकले त्या पोराने. लखनौ सारख्या एका शहरामध्ये गेम ॲडिक्शन मध्ये होऊन त्या मुलाने स्वतःच्या आईला संपवलं. किती भीषण परिस्थिती आहे. याला जबाबदार कोण आहे? आपण नाही का? शेवटी मुलंही मोठ्यांचं अनुकरणच करतात. अरे जेव्हापासून स्क्रीन टाइम वाढला मोबाईलचा तेव्हापासून मेंदूची क्रिएटिव्हिटी संपली, कार्यक्षमता संपली, संवेदना संपली. आणि हे सगळं मोठ्यांमध्येच नाहीये बरं का, लहानांमध्येच नाहीये, मोठ्यांमध्ये पण हे सगळं आहे. शेवटी मोठ्यांचंच अनुकरण लहान मुलं करतात. आपल्या मोठ्यांना फार सवय आहे, जरा कुठं गेलं की लगेच स्टेटस अपलोड, जरा इकडे फिरायला गेलं की लगेच सेल्फी काढला आणि केली पोस्ट. आमच्या आईबांचं कसं असतं माहितीये का? जरा घरात काही भटकलं की लगेच त्यांचं स्टेटस जातं, फिलिंग अलोन, फिलिंग सॅड. जरा नाकातून शेंबूड आला की फिलिंग सिक. अरे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं ना ह्याची सगळी माहिती जाणून घेण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. आणि आपण इतकं ऍडिक्ट झालोय त्या सोशल मीडियाच्या की समोर एखाद्या मुलीवर जर आपल्या समोर अत्याचार होत असेल तर आपण ते टिपण्यात बिझी असतो, आपण ते शूट करण्यात व्यस्त असतो, पण कुणी त्या मुलीच्या मदतीला जात नाही. जेव्हा दुर्घटनाग्रस्त कोणी पडलेला असतो त्यावेळेस आपल्याला त्याची रील बनवून टाकायची असते, का तर आपल्याला व्ह्यूवर पाहिजे असतात, पण आपण त्या माणसाला कधी मदत करायला जात नाही. ही आपली संवेदनशीलता आहे. अरे घरात मम्मी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या रील पाहण्यात बिझी असते, बाप व्हॉट्सअप चेक करण्यात बिझी असतो. आजकालचे आजी-आबा पण रील काही पाहत नाही असं नाहीये. आजकालचे आजी-आबा पण कधी देवदर्शन, कधी रील, कधी टीव्ही यात बिझी असतात. मग घराघरातला संवाद अशाने संपलेला आहे. घराघरातला संवादच नाहीये तर लहान मुलं काय करतील बरं? माणसांची अधोगती पहा कशी होत चालली. बरं आधीच्या काळात काय होतं माहितीये का? मोबाईलमध्ये बॅलन्स नसायचा पण बोलायची इच्छा खूप असायची. आता काय झालं? प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉक टाइम आहे, पण टॉक करायकडे कोणालाच टाईम नाहीये. बरोबर? आणि माणसाची अधोगती बघा कशी होत चालली आहे. घरापुढे गाडी आल्यापासून माणूस पायी चालणं विसरला आहे. घरात एसी लावल्यापासून झाडाखालचा गारवा विसरला आहे. आपले सोशल मीडियाचे फ्रेंड्स फॉलोवर जपता जपता घरातली नाती विसरला आहे. आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता करता पैशाची किंमत विसरलाय. बरं मला सांगा, तुम्ही 10,000 हाताने नोटा मोजून द्या, पा तुम्हाला दुःख होईल पैसे दिल्याचं. पण तेच जर का तुम्ही ऑनलाईन एका क्लिकमध्ये पाठवले पैसे, तुम्हाला अजिबात काही वाटणार नाही त्या गोष्टीचं. म्हणून सांगते, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता करता पैशाची किंमत विसरला आहे आणि रीलचं आयुष्य बघता बघता रिअल आयुष्य जगायचं विसरून गेलं आहे. रिअल आयुष्य जगायचं विसरून गेलं आहे. आपणासी ते ठावे ते इतरांचे सांगावे, शहाणे गुण सोडावे अवघे जण, तुला बुरगुंडा होईल बाई ग, तुला बुरगुंडा मला बी होईल बाई, तुला बी होईल, 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 तुला होईल बाई ग, तुला
आदरांजली, त्यांना एक विनयांजली मला द्यायची होती, म्हणून मी हा एक प्रयत्न केला आहे. आणि ह्यासाठी मला शेखरदादा ठाकरे यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.